मागील भागात आपण पाहिले, रवी पल्लवीला भेटायला अभिजितच्या घरी गेला. अभिजितची स्कूटर दिसत नव्हती. त्यावरून अभिजित घरी नव्हता याचा त्याला अंदाज आला. दार पल्लवीच्या बाबांनी उघडले. ते शिक्षक होते. त्यांनी रवीला ओळखले नाही आणि रवीनेही त्यांना ओळखले नाही. पण आपलाच कोणीतरी जुना विद्यार्थी असेल असे म्हणून ते रवीला नाव विचारून "अच्छा रवी, रव्या का?" आणि आपुलकीने बोलायला लागले. काही वेळाने पल्लवी आली आणि त्यांचे वाक्य ऐकून हसायला लागली. रवी हसायला लागला. पल्लवीचे बाबा म्हणाले, "अगं एवढे हसायला काय झाले?" पल्लवी म्हणाली, "बाबा मस्त विनोद झाला." ते म्हणाले, "कुणी केला विनोद?" ते पल्लवी म्हणाली, "बाबा तुम्हीच केला." "अहो हा रवी भोसले, तुम्हाला नाही काही? त्याच्या सरांना म्हणजे अभिजित दादाला भेटायला आला आहे." आणि विनायकरावांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला आणि ते सुद्धा हसू लागले. रवीचा हात हातात घेऊन ते त्याला म्हटले, "अरे तू काहीच का बोलला नाहीस?" रवी म्हणाला, "अहो तुम्ही मला बोलायला संधीच दिली नाहीत." ते म्हणाले, "अरे घरात 2 सर आहेत हे मी विसरलोच आणि त्यामुळे सारे घडले." ते पल्लवीला म्हणाले, "पल्लवी रवीसाठी चहा, कॉफी, सरबत काहीतरी घेऊन ये." त्यावर रवी म्हणाला, "नको, खरंच नको. मी सरांना भेटायला आलो होतो. सर नाहीत घरात तर मी निघतो." पण पल्लवीचे बाबा म्हणाले, "नाही, असे जवळीक चालल्यावरती असे चालायचे नाही. काहीतरी घेतलंच पाहिजे. बैस तू, मी निघालो आहे बाहेर. माझे महत्त्वाचे काम आहे. त्यामुळे मी निघतो. अभिजित पिक्चरला गेले आहेत. तू चहा घे." पल्लवीकडे वळून ते म्हणाले. आता घरात उरले फक्त रवी आणि पल्लवी. रवी तर केवळ तिच्यासाठी इथे आला होता. पण आता तिला समोर पाहून त्याला काय बोलावे सुचेना आणि तिची अवस्था अगदी त्याच्यासारखीच झाली. किती दिवस आपण रवीची या अशा भेटीची वाट पाहत होती. मिनिटभर स्तब्धतेत गेला. रवी उठत म्हणाला, "बरे निघतो मी. सरांना सांगा मी येऊन गेलो." पल्लवी घाबरली. खरंच हा निघाला की काय? असा निवांत वेळ पुन्हा कधी भेटेल न भेटेल? ती म्हणाली, "असे काय करता? बसा ना थोडा वेळ." पल्लवी आर्जवी स्वरात म्हणाली. रवी गोंधळला आणि पटकन खुर्चीवर बसला. ती कॉफी घेऊन आली. बोलण्यास सुरुवात करायची म्हणून पल्लवीने विचारले, "ट्रीप कशी झाली?" रवी म्हणाला, "एकदम मस्त. भारी मजा आली." पल्लवी म्हणाली, "आता सर्व कार्यक्रम संपले. आता महत्त्वाची राहिली परीक्षा. आता अभ्यासाला लागले पाहिजे." रवीने विषय काढला, "तुमचा अभ्यास कसा चालला आहे?" त्यावर पल्लवी म्हणाली, "खरे सांगू का तुम्हाला? सध्या माझा बिलकुल अभ्यास होत नाही आणि यापुढेही होणार नाही. अजिबात मूड नाही." आणि पल्लवीच्या डोळ्यात पाणी तरळले. रवी तिच्याकडे बघत सावध झाला. "अभ्यास का होत नाही याचे कारण नाही सांगितले?" मी सध्या आजारी आहे." पल्लवी म्हणाली. रवी म्हटला, "कसला आजार झालाय?" "औषधं चालू आहेत ना? एखाद्या चांगल्या डॉक्टरकडून व्यवस्थित तपासून घ्या." रवीने एकापाठ एक प्रश्न केले. पण पल्लवीने नकारार्थी मान हलवली. ते पाहून रवीला काळजी वाटली. "हिला आपली काहीच काळजी नाही का? निदान दुसऱ्याचा तरी विचार करावा की नाही? आई वडिलांची एकुलती एक मुलगी." असा विचार मनात आला रवीच्या. रवी म्हणाले, "आमचा नाना निष्णात डॉक्टर आहेत. मी स्वतः तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जाईल. पहाच, आठवड्याभरात तुम्ही पूर्वीसारख्या व्हाल. त्यापेक्षा जास्त लवकर बऱ्या व्हाल. उत्साहाने अभ्यास कराल. निर्धास्त राहा. नानांच्या हाताला चांगला गुण आहे आणि लोक त्यांना देव मानतात, देव." त्याबरोबर पल्लवी हसू लागली. रवीला वाटले, आपण नानांना देव म्हणाले त्यामुळे ती हसत आहे. त्यावर रवी म्हणाला, "मी पैज लावतो. आमचे नाना तुमचा आजार पूर्ण बरा करतील." पल्लवी म्हणाली, "पैज वगैरे मारू नका. मी सांगितले ना, त्याचा काही एक उपयोग होणार नाही. ते शक्य नाही. मी अगदी खरे सांगते. त्याचा इथे उपयोग नाही. फक्त एक उपाय आहे. फक्त तुम्ही." पल्लवी बोलून गेली.
आणि रवीचा जास्तच गोंधळ झाला. तो ताडकन खुर्चीवरून उठला. पल्लवीकडे जात म्हणाला, काय म्हणालात तुम्ही? मी? सांगा ना, खरेच मी काय करू शकतो? माझा काही उपयोग होईल का तुम्हाला? त्यावर पल्लवी म्हणाली, मला कसलाच मोठा आजार झाला नाही. फक्त एकच, माझे हृदय माझे राहिले नाही. त्यामध्ये केव्हा कोण जाणे तुम्ही जागा घेतलीत. खरंच मी माझी राहिले नाही. अभ्यासाला बसले की तुमचाच विचार मनात येतो. पल्लवीने रवीसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. रवी आश्चर्याने तिच्याकडे पाहतच राहिला. त्यामुळे पल्लवीला वाटले, तो नाराज झाला का? तेव्हा रवी म्हणाला, अगं पल्लवी, माझं सुद्धा तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. पल्लवी म्हणाली, रवी, आपल्या दोघांच्या परीक्षा होईपर्यंत हे गुपित गुपितच ठेवायचे आणि प्रत्येक रविवारी फक्त 5 मिनिटासाठी मला भेटायला येण्याचे तिने वचन घेतले. रवीने ते कबूल केले आणि म्हटला, आता निघतो मी. त्यावर पल्लवी म्हणाली, सावकाशा, आता पुढे. रवी घरी आला. तो भारी खुशीत, आनंदात शिटी वाजवीत, नाचत अनघा त्याच्याकडे पाहतच राहिली. हॅलो नकटे. अनघा समजली, रविदा एकदम खुशीत दिसतो आहे. काय रविदा, भारी खुशीत? खरंच अनु, आज मी खूप आनंदात आहे. का रे रविदा, तुझ्या त्या सरांना भेटून तुला एवढा आनंद झाला आहे? छट, कोणीतरी खास माणसाला भेटून आला आहेस. अनु, तू भारी चौकस आहेस. अगं खरोखरी इथून गेलो ते थेट सरांच्या घरी आणि तेथून डायरेक्ट घर गाठले, समजले. दुसऱ्या दिवशी अनघाला पहिल्याच पिरियड नंतर एक बातमी समजली. शीलाने मोठ्या उत्साहाने सांगितले, अगं काल देशमुख सर आणि त्यांच्या मावशी मला टॉकीजमध्ये भेटल्या. अनघा आश्चर्याने म्हणाली, काय म्हणालीस? अगं पण तुला कसले एवढे आश्चर्य वाटले? काय ग, कितीचा पिक्चर पाहिलास? 6चा. 6चा? अनघाच्या मनात गोंधळ निर्माण झाला. काल रविदा तर त्याला भेटायला गेला होता आणि त्यावेळी तो टॉकीजमध्ये. छे, काहीतरी घोटाळा आहे. शीला, अगं त्यांच्यासारखा कोणी दुसरा तुला दिसला असेल. वा ग वा, मी काही देशमुख सरांना ओळखत नाही की काय? हो, आणि पुढचे ऐक, माझ्या सरांनी त्यांच्या मावशीबरोबर माझी ओळख करून दिली. एवढेच नव्हे तर अगदी आग्रहाने आईस्क्रीमही दिले. अनघा, तू देशमुख सरांबद्दल एवढी खोल माहिती का विचारित आहेस? कळू दे तरी. काय ग, एनी प्रॉब्लेम? तुझे काही आपले काहीतरीच. अगं रविदास सरांकडे गेला होता, म्हणाला. थाप ठोकली त्याने. आता घरी गेल्यानंतर बघते त्याच्याकडे. कधी एकदा घर गाठते असे तिला झाले. ती घरी येण्यापूर्वी रवी आला होता. तो सरळ त्याच्या रूममध्ये गेला. रवी न्यूजपेपर वाचत होता. हॅलो रविदा, माझ्या आधी आज तू घरी आलास? काही खास न्यूज आहे का रे पेपरामध्ये? कसली आली खास न्यूज? तेच ते नेहमीचे. मोर्चा, संप, घेराव, भीषण अपघात, दंगल. पुरे रविदा, न्यूजपेपरमध्ये खास न्यूज नसली तरी मला मात्र एक खास बातमी मिळाली आहे. कसली ग? काल तू मला चक्क थाप मारलीस, खरे की खोटे? कसली थाप? काल तू तुझ्या सरांकडे गेलाच नव्हतास. एका मित्राबरोबर फिरत होतास. रोहिणीने पाहिले तुला. मुळीच नाही. मी काल सरळ सरांच्या घरी गेलो आणि तेथून सरळ रेषेत घरीच परतलो. म्हणजे काल तुला जो आनंद झाला होता तो निश्चित तुझ्या सरांना भेटून तर. अनघा मुद्दाम हळू आवाजात म्हणाली. रवी सुटकेचा निस्वाट टाकून म्हणाला, अर्थातच. हातातील वया पुस्तके टेबलावर ठेवून अनघाने चक्क त्याचा कान पकडला. अगं अनु, हे काय? मी तुझा मोठा भाऊ आहे आणि तू माझा कान पकडतेस? विचित्रच नाही काय? विचित्र होय. आणि काल तू मला सरळ सरळ थाप मारलीस ते तुझे वागणे विचित्र नव्हे काय? आता बोल. जो कुछ कहेगा सच कहूंगा. सच के सिवा कुछ नहीं कहूंगा.
रवी तिच्या पाठोपाठ ते शब्द उच्चारले. महाशय, तर आता सांगा, काल तुम्हाला तुमचे सर मुळीच भेटले नव्हते. हे आणि त्यांची मावशी पिक्चरला गेले होते, कबूल? कबूल. पण सर पिक्चरला गेले होते ते तुला कसे समजले? अनगा रुबावात म्हणाली. अरे, माझ्यापासून काही लपून राहत नाही. आता सांग, तुला काय म्हणायचे आहे? काही नाही बाई, तुझे सर्व बरोबर आहे. आता कान सोड माझा. सोडणार आहे, पण एवढ्यात नाही. सर्व समजल्यानंतर. तोपर्यंत मुळीच नाही. तू सरळ सरांच्या घरी गेलो म्हणतोस, तर तेथे तुला कोण खास भेटले ते खरे सांग. सांगतो, काल पल्लवी भेटली. रवीचा कान सोडत अनघा आश्चर्याने म्हणाली. पल्लवी? त्यांची मावस बहीण? होय. ठीक आहे, भेटली पल्लवी. पुढचे बोल. अनु, अगं जरा हळू बोल ना. आईने ऐकले म्हणजे? आ? आईने ऐकले तर काय बिघडणार आहे? होणार तर काही नाही, पण तिने आणि मी ठरवले आहे की परीक्षा होईपर्यंत कोणाला काही बोलायचे नाही. आता मात्र अनघाला आश्चर्याचा धक्का बसला. हा रविदा बोलतो आहे तरी काय? तुला आता सांगूनच टाकतो. ए अनु, प्रथम प्रॉमिस कर, एवढ्यात कोणाला बोलणार नाहीस. आय प्रॉमिस रविदा. आता सांग लवकर. सरांची बहीण पल्लवी. तिला प्रथम पाहिली तेव्हाच मला ती फार आवडली होती. त्यानंतर बऱ्याच वेळी मी सरांकडे गेलो. तेथे कधीतरी पल्लवी दिसायची. 2-4 वाक्यांची देवाणघेवाण व्हायची. पण खरे सांगतो, कालपर्यंत मला माहितीच नव्हते. माझ्याप्रमाणे तिचेही मन माझ्याकडे ओढ घेत आहे. मी केव्हाच तिच्यावर प्रेम करू लागलो होतो आणि काल स्वप्नातही नसताना अगदी अनपेक्षित मला समजले ती माझ्यावर प्रेम करते. अगं, काल तिने प्रथमच प्रेमाचा उच्चार केला. मग मला राहवलं नाही. मी सुद्धा तिला माझे प्रेम सांगून टाकले. अन काल अगदी अचानक मला हवे असलेले प्रेम मिळाले. मग तूच सांग, मी आनंदी होऊन नाचलो तर माझी काय चूक आहे? रविदा, कॉंग्रॅच्युलेशन. तुला हवे असलेले प्रेम मिळाले. किती भाग्यवान आहेस तू. रविदा, मला एक सांगतोस? अगं विचार ना. जरूर सांगतो. रविदा, प्रेम प्रेम कशाला म्हणतात रे? रवीने डोक्याला हात लावला. प्रेमाची व्याख्या आपल्यालाही नाही बुवा जमणार. ते अनुभवावे लागते आणि मग आपोआप तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. अरे, थोडक्यात तुला सांगता येईल असे सांग ना. हे बघ, त्या पल्लवीबद्दल तुला प्रेम वाटले म्हणजे नेमके काय ते तरी सांगता येईल ना? रवीला हसू आले. काय सांगायचे उत्तर? छे, आपल्याला नाही ते जमणार. पल्लवी किती आवडली ती पहिल्याच भेटीत आपल्याला. त्यानंतर नकळत आपण सतत तिचाच विचार करू लागलो. तिला पाहण्याची, तिच्याबरोबर बोलण्याची किती ओढ वाटते आपल्याला. एखाद्या वेळी सराकडे गेलो आणि पल्लवी नसली म्हणजे कसे आपले मन खट्टू व्हायचे. ती भेटली नाही म्हणून हुरहुर वाटायची. तिच्या भेटीची अधीरता, हे सर्व कसे सांगू ह्या अनुला? सॉरी अनु, मला काही सांगता येणार नाही. रविदा, प्रेमाच्या ग्राउंडवर तुझी विकेट पडली, पण तुला समजले नाही. तू कसा आऊट झालास? अनघाने हसून म्हटले.